नमस्कार मित्रांनो, बंदिश मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच शेळी पालन असेल किंवा मेंढी पालन असेल त्याच्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. तर बघा, आता सध्या पावसाचा दिवस चालू आहेत मित्रांनो. बऱ्याच लोकांचा जो नॉर्मल असा साधा फार्म असतो की म्हणजे खाली कोब्यावरती किंवा फरशीवरती किंवा जमिनीवरती, तर त्या लोकांना भरपूर असा पावसाळ्यात त्रास होतो. म्हणजे गोठ्यात किचकिच होणे, कायम ओल राहणे, गारटण्यानं मग शेळ्या मेंढ्यांना त्रास होतो, आजार पण वाढतं. तर ह्यासाठी ह्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या फार्ममध्ये बघा, म्हणजे खालच्या बाजूला आपण जी काही सुका चारा आपला वेस्टेजचा असतो ते आपण नेहमी टाकतो. तर ह्याच्यामुळे बघा बाहेर जवळजवळ 3 ते 4 दिवस झालं भरपूर पाऊस पडतोय रात दिवस. तर तुम्हाला आतमध्ये कुठेही वल दिसणार नाही किंवा किचकीच दिसणार नाही किंवा प्राणी असा आजारी पडलेत किंवा असं काही दिसणार नाही. बघा, आपल्या मेंढ्या असतील, शेळ्या असतील, किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित तुम्हाला दिसतंय. इकडे शेळ्यांच्या बाजूला पण बघा, असं जर तुम्ही पावसाळ्यात थंडीत जर तुम्ही खाली सुका चारा वगैरे खराब काय असेल, बुसकाट वगैरे असलं जर टाकलं सा, तर तुम्हाला भरपूर त्याचा फायदा होईल. कसलाही तुम्हाला त्रास शेळ्यांना मेंढ्यांना होत नाही, थंडी वाजत नाही, छान प्रकारे ह्याच्यात ते बसतात. किंवा किचकिचेमुळे घाण होणं, जनावर बघा भिजल्या चिखलात अशी घाण रेबडल्यासारखे होतात, असला काही प्रकार होत नाही. चांगल्या प्रकारे थंडीत पावसात सुद्धा जनावर चांगलं राहते. असं जर तुमच्या फार्ममध्ये नियोजन केलं सा, तर तुम्हाला पावसाचं थंडीचं भरपूर त्याचा फायदा होईल. आणि एक दुसरी गोष्ट, आपण तुम्हाला आता मेंढ्या आपल्या शेळ्या ही जी गव्हाणीमध्ये आता जो चारा यांना दिसतोय, हे आपण मुरघास घातले मित्रांनो. तर बरेच लोकांचं म्हणणं असतं या की शेळ्यांना मेंढ्यांना मुरघासामुळे त्रास होतो, गाबडणे वगैरे असं. तर असं काय होत नाही मित्रांनो. मी नेहमीच आता जवळजवळ 1-2 महिने झालं मुरघास आपला बनल्यापासून आपण कंटिन्यूच रोज एक टाइम त्यांना मुरघास देतो आणि संध्याकाळचा सुका चारा. मुरघास खाल्ल्यानंतर आता आधी मुरघास घालायचं म्हणजे ते चांगल्या प्रकारे खाते. इकडे बघा, लहान पिल्लं पण खातायत, चांगल्या आवडीने खातात. आणि जी मुरघास आहे ती चांगली कणाची वैरण असते मित्रांनो. ती जर त्यांनी खाल्ली तर त्यांना चांगली मानवते. तर आपण 2 टाइम चारा त्यांना देतोय. आता सकाळी 6 वाजता आपण खुराक दिलेला, आता आपण त्यांना मुरघास घातले. एक मुरघास जरा संपलं की थोडंसं आणि ह्याच्यावरती ओला चारा थोडा थोडा टाकायचा. मग त्याच्यानंतर आपण संध्याकाळी त्यांना सुका चारा देणार. तर अशा प्रकारे 2च टाइम आपण त्यांना चारा देतो. तरीही बघा, किती मेंढ्या असतील, शेळ्या असतील, अगदी व्यवस्थित तुम्हाला तंदुरुस्त दिसतील. आपण बघा, जे जे काही नवीन आपल्याकडे ज्या काही प्रकारचा आपल्याकडे चारा अवेलेबल असतो त्याच्यावरतीच तुम्ही हे केलं पाहिजे. कुणीतरी व्हिडिओमध्ये सांगतंय हा चारा मागवा, ह्या चारा विकत घ्या, तो काही घ्यायचं नाही. जे आपापल्या भागामध्ये आपल्याकडे वाला असेल किंवा सुका असेल, जो चारा अवेलेबल आहे त्याच्यावरतीच आपण ही फार्म आपला चालू करायचा किंवा तो त्याच्यावरच मेंटेन ठेवायचा. प्रत्येक गोष्ट जर आपण विकत घ्यायला लागलो तर आपल्याला तो व्यवसाय कसा परवडणार. तर अशा प्रकारे मित्रांनो, जी काही तुमच्याकडे अवेलेबल असेल, मग सुक्या चाऱ्यामध्ये असेल तर ते तुम्ही साठवून ठेवलं पाहिजे. जेव्हा उन्हाळ्यामध्ये असेल, ज्या ज्या सीझनमध्ये तुम्हाला जो जो चारा अवेलेबल होईल त्याच्यात तुम्ही स्टोअर करून ठेवा. सुका चारा जर तुम्हाला भरपूर प्रमाणात उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होत असेल तर तो जर तुम्ही साठवून ठेवला. आपण बघा, ह्या बाजूला भरपूर बोध ठेवलेत, ह्या बाजूला मुरघास आहे. असं जर तुम्हाला ज्यावेळेस चारा अवेलेबल असेल त्यावेळेस जर तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा नेहमीच आपण जरी चारा असा स्टोअर केला तर रोजचं जे आपल्याला चारा आणण्याचा वगैरे त्रास असतो तर तो होत नाही. पावसाळ्यामध्ये आणखी बघा, आपण चारा ओला आणायचा झालं तर पावसामुळे भिजलेला असतो, तर तो लगेच आपण दिला तर ते बऱ्यापैकी शेळ्या मेंढ्या खात नाहीत. ह्यासाठी मित्रांनो काय करा, संध्याकाळीचा जे चारा जर तुम्ही ओला घालत असाल तर सकाळी तुम्ही चारा आणा. जरी पावसात तो भिजलेला असला तर संध्याकाळी पात्र तो सुका होतो. म्हणजे भिजलेले त्याचं जे काही दळवरल्यासारखं पावसाचं पाणी असते थोडं सुकलं जातं. आणल्या लगेच घालू नका. त्याच्यामुळं काय होतं, जनावरांना सर्दी किंवा तो चारा जो तो जास्त प्रमाणात आपला वेस्टेज जातो किंवा आजारी पडण्याची शक्यता असते. ओला असल्यामुळे ते खात नाहीत, त्यामुळे आपला चारा पण खराब होतो. त्यासाठी शक्यतो आता उद्या लागणारी वैरण आदल्या दिवशी काढली तरी सुद्धा आपल्याला
तेही चांगलं असू शकते. कारण आपला चारा जो थोडासा पावसात वगैरे भिजलेला ओला असतो तो जरा सुकला जातो आणि ते चांगल्या प्रकारे मग खातात. तसं जर नाही जुळलं तर माझ्यासारखं जर तुम्ही नियोजन केलं, उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात सुका चारा साठवतो. मग कसल्याही प्रकारचं बुसकट असो ते आपण स्टोअर करून ठेवायचं. कमीत कमी आपण विकत न घेता आपल्या भागात कमी ह्याच्यात किंवा आपल्या शेतात जे उपलब्ध होईल तो आपण चारा जास्तीत जास्त वापरला पाहिजे. म्हणजेच आपलं मेंढी पालन, शेळी पालन त्यात सोपं होणार आहे. जर प्रत्येक गोष्ट आता तुरीचं बुसकट आपण घ्यायला गेलो तर ह्या वर्षी मी सुरुवातीला घेतलं त्यावेळेस मला 7.5 रुपयानं बसलं. 7,500 रुपये टन. पण आता नंतर नंतर अगदी 12,000पर्यंत त्याचा दर गेला. म्हणजे जी काही लूजमधलं बुसकट येतं त्याचा विषय मी बोलतोय. आणि जर तुम्ही नुसतं टरपालाचं घ्यायला गेलं तर ती काही बोलूच नका. 2200-2300 म्हणजे 23,000पर्यंत त्याचा टनाचा किंवा किलोचा 2300 रुपयेपर्यंत ती गेलं. ती काही परवडत नाही मित्रांनो. म्हणूनच ह्याला आपण आयडिया काय लावली तर तुम्हाला मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितले. आपल्याकडे जे अवेलेबल होईल आसपास, मग हरभऱ्याचं बुसकट असेल किंवा शाळू मळल्यानंतर जी पुढं ती बुसकट पडतं ते असेल किंवा हरभऱ्याचं बुसकट असेल किंवा आपला शाळू मका काही असेल. तुम्ही जरी मका आपण धान्यासाठी तुमच्या फार्ममध्ये केली तर त्याचा मका हे केल्यानंतर सुद्धा त्याचं सुद्धा आपण थोडासा जरी सुका असला मका वाडा मक्याचं जी वैरण आहे ती तरी मुरघास करून ठेवलं तरी सुद्धा चालतं. प्रत्येक वेळेस त्यात मक्या कणसासकटच मुरघास असलं पाहिजे असंही काही नाही. कारण सुका मक्याचा जर सुका कडबा करायचा झाला तर जास्त प्रमाणात ते खात नाही. ती गणगं राहिलं मागं शिल्लक राखतात. त्यासाठी त्याचं जर मुरघास आपण बनवलं, मका मोडून घेतल्यानंतर लगेच जर दुसऱ्या दिवशी तुम्ही 2-3 दिवसात त्याचं मुरघास बनवून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. शाळवाचं असलं तरी सुद्धा चांगलं आहे. ती तर जास्त कणाचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही मुरघास बनवून ठेवलं तर तुम्हाला रोजचं जी काही चारा आणण्याचा त्रास आहे तो कमी होऊन जातो. आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात असा आपल्याला त्याचा उपयोग होतो. आपला त्रास कमी होतो. सुका चारा एक टाइम दिला, ओला चारा मी एक टाइम दिला, पण द्यायचा की पोटभर त्यांना द्यायचा. म्हणजे आपल्याला जास्तीत 3 वेळा 4 वेळा द्यायचं काही काम नाही. 2 वेळा आपण चारा दिला तरी तुमचं उत्तम प्रकारे मेंढी पालन, शेळी पालन होऊ शकतं. आणि बघा फार्ममध्ये बऱ्याचदा मी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. थोडासा आजचा व्हिडिओ आपला मिक्समध्ये होते, थोडा चाऱ्यामध्ये किंवा इतर गोष्टीवरती होऊ दे झाला तर. पण ह्यातून तुम्हाला जास्तीचं काही बाबा पावसाळ्यातल्या काही गोष्टी तुम्हाला म्हणजे सोप्या होतील, त्रास तुमचा कमी होईल असा माझा प्रयत्न आहे. तर आपण हे खाली कांडकं टाकलेलं आहे ते बघा, एकदम सुक्का आहे सगळं. तुम्हाला जर जवळनं बघितलं सगळं सुकं दिसेल तुम्हाला. जनावर आपल्या मेंढ्या सुद्धा बघा कुठेही घाण नाहीत काय नाहीत, कारण की सगळं वाळलेलं असल्यामुळं त्यांना त्रास नाही. आणि ही जी बाहेरच्या बाजूला तुम्हाला फरशी दिसते, थोडा वेळ झाला आता पाऊस उघडलाय, अगदी अर्धा तास जरी पाऊस उघडला तर पूर्ण फरशी आपली वाळून जाते. ही जो कोबा आणि फरशीचा हा फरक आहे. तुम्ही जर मातीमध्ये केलं तर त्याचं चिखल होणे, घाण म्हणजे जंतू होऊ शकतात. तर ही कोब्यापेक्षा ही फरशी बघा अगदी कमी खर्चात होईल. आणि दुसरी गोष्ट पावसाळ्यामध्ये ह्या फरशीचा असा फायदा होतो की जरा जरी आपल्याला उघडीत पावसाची मिळाली तर ही लगेच फरशी सुकते, पाणी शोषून घेते आणि ह्याच्यामध्ये वास घाण असली दुर्गंधी काही होत नाही आणि आपलं जनावर शाबूत राहतं. तसंच ह्या बाजूला पण बघा, आपल्या शेळ्यांच्या बाजूला पण आपण तशीच पद्धत वापरल्या. अशा जर प्रकारे तुम्ही जर नियोजन केलं तर तुम्हाला पावसाचं किंवा थंडी वाऱ्यामध्ये भरपूर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ह्या बाजूला आपले मेंढ्या आहेत, गाभण आहेत, त्या काही वेळात चालू आहे बघा. अगदी पिल्लं सुद्धा त्याच्यामध्ये छान प्रकारे बसतात किंवा त्यांना कसलाही त्रास होत नाही. अशा प्रकारे आपण फार्ममध्ये जर नियोजन केलं तर कमी ह्याच्यात, कारण बऱ्याचदा आपण एलिव्हेटेड म्हणजे जे आतराई फार्म असतो तसं करायला आपण गेलो तर खूप कॉस्टली होतं ते. त्यामुळे प्रत्येकालाच ते करणं शक्य होईल असं नाही. बरेच आपले नवीन फार्म करणारे लोक जे आहेत जी पहिला जनावराचा वगैरे गोठा असतो त्याच्यामध्येच काही जण मेंढी पालन, शेळी पालन करतं, तर त्यांच्यासाठी हे असं आपण करू शकतो. जेवढं कमी खर्चात होईल तेवढंच आपल्याला चांगलं असणार आहे. जसं जसा तुम्हाला त्यात अनुभव येत जाईल तसं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. पण एकदमच एलिव्हेटेड करायचं डायरेक्ट त्याच्यावरती शेळ्यामध्ये तो खर्च होतो. त्याआधी आपल्याला कितपत त्याच्यामध्ये रुटीन बसतंय किंवा कितपत तुम्हाला
वेगवेगळ्या गोष्टी ह्यात शिकताय, तुम्ही परफेक्ट होताय. परफेक्ट झाल्यानंतरच आपण एलिव्हेटेड शेड किंवा असं वेगवेगळ्या प्रकारचं भारीतल्या गोष्टी तुम्ही करू शकताय. पण सुरुवात करत असताना आधी साध्या पद्धतीनेच तुम्ही केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपलं बुडवणूक होणार नाही किंवा जास्त आपल्याला खर्च होणार नाही. अगदी कमी ह्याच्यामध्ये साध्या पद्धतीने तुम्ही मेंढी पालन करू शकता. त्यात तुम्हाला पुढे चांगला फायदा होतोय किंवा चांगलं तुम्हाला त्यात यश येतंय, तुम्हाला चांगलं परफेक्ट तुम्ही होत जाल. तसं तुम्ही वेगवेगळ्या तसं आपण त्याच आपल्या व्यवसायातून काही 2 पैसे तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यातूनच तुम्ही पुढं हळूहळू आपला फार्म डेव्हलप करत जावा. त्यानं आपल्याला म्हणजे कसल्याही आर्थिक गोष्टीची अडचण येणार नाही. आता मी सुद्धा बघा सुरुवातीला 5 मेंढ्या घेतल्या होत्या. त्याचंच ते आपली माद्या होतील ते ठेवत ठेवत आज मी माझी माद्यांची संख्या 29 पर्यंत आहे. काही पिल्लं आता 4-2 माद्या आणखी झाल्यात त्याचे आणि काही वाढतील. कारण आज नारी सुवर्ण मेंढी खरेदी करत असताना तुम्हाला तर बऱ्यापैकी माहीतच असेल. आता नवीन करणाऱ्या लोकांनी भरपूर ठिकाणी चौकशी केली आहे. खूप कॉस्टली जातं. सहजासहजी एकतर माद्या भेटत नाहीत. भेटल्या तर त्या तेवढ्या महाग पण असतात. पण आपण सुरुवात केली त्या 5-6 माद्यांच्या वरतीच काम करून आपण आपलं स्वतःच्याच फिमेल आपल्या फार्ममध्ये आपण बनवलेत. बऱ्याच लोक मला रोज 8-10 तरी कॉल येतात की मला फिमेल 4 पाहिजेत, 5 पाहिजेत, 10 पाहिजेत. पण मित्रांनो आज मी स्वतः माझ्या फार्ममध्ये आपला फार्म वाढवण्यासाठी मी जी काही माद्या होत्या ती मी माझ्यासाठी ठेवत आलो. त्यामुळं थोड्या दिवस तरी काय अजून मी देणार नाही. जोपर्यंत मला जेवढ्या माद्या वाढवायच्या आहेत किमान 40 ते 50 माद्या होईपर्यंत मी काही विकणार नाही. त्यामुळे कुणीही माद्यांच्यासाठी कॉल करू नका. माझ्याकडे काही जी काही थोडेफार नारी सुवर्णाचे किंवा डॉर्पर क्रॉस नारी आणि डॉर्पर क्रॉसचे नर आहेत. ती पण आता लहान आहेत. 1-2 पिल्लं आहेत नारीचे मेल आहेत. ते 1-3 महिन्याचे आहेत. तेवढे तुम्हाला हवे असतील तर मिळू शकतील. पण मादी म्हणलं तर मी अजून 6 महिने तर काही देणार नाही. कारण माझ्याकडे माद्या जरी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जास्त दिसल्या ह्याच्यामध्ये 5 ते 6च माद्या माझ्या आता उत्पन्न देणाऱ्या चालू मधल्या आहेत. आणि बाकीच्या ज्या माद्या तुम्हाला दिसत आहेत त्या अजून मी गाभ घालवलेल्या नाहीत किंवा त्या चांगल्या त्यांचं वजन चांगलं वाढल्यानंतर व्यवस्थित त्यांचं वयात आल्यानंतर मी त्या भरवणार आहे. जेणेकरून आपल्याला जास्तीत दिवस त्या माद्या चालवता येतील पुढे उत्पन्नासाठी. म्हणून जरी तुम्हाला संख्या दिसली मित्रांनो तर जी काही मी पिल्लं विक्री आता करतोय ते आपल्या जे काही सुरुवातीच्या 5-6 माद्या होते त्याच्यावरतीच मित्रांनो चाललंय. आज तुम्हाला वाटतंय की संख्या जास्त दिसते पिल्लं भरपूर होत असतील देत नाही. पण मित्रांनो अजून ही पिल्लं जे आपलं आता तुम्हाला व्हिडिओत ह्या माद्या आता ह्या दिसतात समोर खात्यात ह्या सगळ्या माद्या आहेत. तर ह्या अजून आपण भरवलेल्या नाहीत. काय मोठे आहेत ते आता सुरुवात केलेली आहे भरवायला. कारण आज त्यांचं योग्य वाढ नाही झाली तर आणि लगेच आपण भरवलं तर पुढं त्यांना चांगलं दूध येत नाही किंवा पिल्लं चांगल्या क्वालिटीची होत नाही. त्यासाठी आपण थोडं त्यांना थांबवलंय. असं चांगल्या वाढ त्यांची होऊन देऊन घालवणार आहे. त्यासाठी मला एक 7-8 महिने जाणार आहेत मित्रांनो. कमीत कमी आता इथून पुढं गाभ घालवल्यानंतर तिथनं पुढे 5 महिने पुन्हा 3-4 महिने तर पिल्लं झाली पाहिजे. मग 8-10 महिने वर्ष माझं जाणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर आता पिल्लं मिळायला सुरुवात होतील. पण ज्यावेळेस माझ्याकडे अवेलेबल होणार आहे त्यावेळेस मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळं फोन करून बाबांनो माद्याच हवेत असं तुम्ही आग्रह करू नका. कारण मी काही ठेवणार नाही. कारण की ज्यावेळेस मला अवेलेबल होईल त्यावेळेस मी व्हिडिओ टाकणार आहे, तुम्हाला कळवणार आहे. त्यावेळेस नक्की सगळ्यांना मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर थोडंसं अजून आपलं काय होतं मित्रांनो जास्त प्रमाणात मेलच होत आहेत. मग मादी 10 पिल्ल्यात 2-3 माद्या होत आहेत. मग असं करत करत वाढवायचं म्हटल्यानंतर मित्रांनो भरपूर वेळ जातोय. आज बाहेरनं घ्यायची कंडिशन तशी राहिलेली नाही. गॅरंटीची नाही. गॅरंटीचं आपल्याला नारी सुवर्ण प्युअर मिळेल असं गॅरंटी कुठली मिळू शकत नाही. त्यासाठी आपण आपल्याकडे जे काही पहिल्या माद्या आहेत त्याच्यावरच आपण काम करून जे आपल्यात जेवढं घरचं तयार होईल तेवढं मी केलेलं आहे मित्रांनो. प्रयत्न आहे माझा. तरी जी काही मी आज व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगितलं ही पावसाळ्याच्या दृष्टीनं मला जी काही तुम्हाला सांगायचं होतं ते मी आज सांगितलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. खूप दिवस झाला आपले काही व्हिडिओ नाहीत. कारण पाऊस सुरू होणार म्हटल्यानंतर आपले जून-जुलैमध्ये आमच्या इकडे लागणी वगैरे सगळीकडे चालू असतात. तर आपल्या लागणी असेल, काही पेरण्या होत्या, सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण जास्त व्हिडिओ बनवले नाहीत. आता हळूहळू मी बनवेन. काय आपल्याला अडचणी येत आहेत पावसाळ्यामध्ये त्याच्यावर काय आपण पर्याय केला पाहिजे या गोष्टीवरती बऱ्याच आपण बोलणार आहे.
तर मित्रांनो, ओला चारा देत असताना थोडंसं पावसाळ्याचे दिवस आहे ती अंड्या चारा देऊ नका. तो थोडासा एक 2-4 तास तरी वाळला पाहिजे, त्याच्यानंतर द्या. आणि मुरघास ज्यांच्याकडे मुरघास होऊ शकतं तुमच्या भागामध्ये आणि तुम्ही मेंढ्यांना चालेल का नाही म्हणून केलं नसेल, तर मित्रांनो नक्कीच ती मुरघास तुम्ही घालू शकता. आपल्या मेंढ्यांना नेहमी 12 महिने म्हणलं तर हरकत नाही, पण रोजच्या रोज त्यांना मुरघास असतं. तर मग आपल्या मेंढ्या ह्या मुरघासावरतीच आहेत. त्यामुळे तुम्ही मुरघासामुळे काय होईल ही पहिली भीती मनातून काढून टाका. बिनधास्तपणे तुम्ही शाळवाचा मुरघास करा. तुमच्याकडे जास्त प्रमाणात हत्ती घास असेल त्याचं सुद्धा तुम्ही करू शकता मुरघास. पुन्हा मक्याचं करू शकता. आणि मका मोडल्यानंतर बिना मक्याचं नुसत्या कणसाची ताटं असतात त्याचं सुद्धा मुरघास करू शकता. आपण हे सगळ्या प्रकारचं केलेलं आहे आणि ते आपण वापरतोय. अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्याचं नियोजन करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.